उन्हाळ्याची चाहूल लागली की थंड खावं वाटते, म्हणून आज मी तुम्हाला मलाई प्रोटीन कुल्फी करून दाखवणार आहे. अतिशय सिंपल पद्धतीने आहे आणि तुम्ही केव्हाही करू शकता. आणि घरी जर करून ठेवलं ना तर आपण केव्हाही खाऊ शकतो. बाजारात जायची काही आवश्यकता नाही. अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला कुल्फी करून दाखवणार आहे. चला पटकन रेसिपीला इथे आपण आता सुरुवात करू. इथे मी मखाने, काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि ते आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला केशर टाकायचं आहे. केशरनी कलर खूप छान येतो, म्हणून थोडंसं आपल्याला केशर टाकायचं. वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकलेल्या आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये विलायची टाकू शकता, पण मी विलायची त्यामध्ये टाकली नाही. किंवा तुम्ही पिस्तासुद्धा त्यावर टाकू शकता. आणि थोडीशी आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे. साखर अगदी कमी टाकलेली आहे, फक्त 2 चमचे मी साखर टाकलेली आहे. जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर त्यामध्ये टाकू शकता. आता सगळं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर काय करायचं, आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. बघा अशी आपली पावडर झालेली आहे. तुम्ही ही पावडर नाही का एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि केव्हाही तुम्ही कुल्फी करू शकता. आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. गॅसवर कढई ठेवायची, त्यात थोडं पाणी टाकायचं. अर्धा लिटरचं पाकिट आहे, पण त्यामधलं मी 1 कप दूध बाजूला काढून ठेवलं आणि बाकीच्या दुधाची मी तुम्हाला कुल्फी करून दाखवणार आहे. दूध आपल्याला पूर्ण मंद गॅसवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. चांगली उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं दूध आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला पूर्ण ही केलेली पावडर टाकायची. आता मी यामध्ये पूर्णच पावडर टाकणार आहे. तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता, परंतु मी पूर्ण पावडर टाकलेली आहे. आणि 2-3 उकळी छान येऊ द्यायची. आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे. बघा त्याचा कलरसुद्धा मस्त छान दिसत आहे, कारण आपण त्यामध्ये काय टाकलं होतं, केशर टाकलं होतं. आणि घट्ट यायला लागली की मग काय करायचं, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा असं आपलं घट्ट झालेलं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला भरायचं नाही आहे. मग कुल्फीचे जे कोन असतात ना, त्या कोनमध्ये आपल्याला भरायचं आहे. किंवा तुमच्याकडे असे छोटे डबे असेल प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये भरू शकता. आता मी ह्या कोनमध्येच भरलेला आहे. वरून आपल्याला ॲल्युमिनियमचा पेपर लावायचा आहे, किंवा नसेल तर तुम्ही पॉलिथिनसुद्धा त्यावर लावू शकता. आणि वरून आपल्याला रबर थोडंसं काप करायचं आणि त्यामध्ये आईस्क्रीमच्या स्टिक आपल्याला लावून घ्यायच्या. आता 3 याला मी लावून घेतलेलं आहे आणि 2 याला मी झाकण लावलेलं आहे. आणि हेच आपल्याला आईस्क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरवर ठेवायचं आहे. जिथे बर्फ तयार होते ना तिथे आपल्याला ठेवायचं आहे. कमीत कमी 7 ते 8 तास तुम्ही ठेवा आणि नंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा आपली मस्त अशी कुल्फी झालेली आहे. आणि कपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं साधं आणि त्यामध्ये आपल्याला कोन ठेवायचं आहे आणि दोन्ही हाताने रगडून आपल्याला ही कुल्फी काढून घ्यायची आहे. बघा मस्त मलाईदार अशी कुल्फी झालेली आहे. आणि वरून सजावटीसाठी मी गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा त्यावर टाकू शकता. आणि नाही टाकलं तरी चालेल, तशीही खायला खूप सुंदर लागते ही कुल्फी. क्या घरची कुल्फी व्हेरी नाईस. बघा पण अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे ना. झाला, चाहूल झाली उन्हाळ्याची. घ्या खा, खाऊन बघा, सांगा मला कशी झाली. मलाई कुल्फी आहे. अरे वा, एकदम बाजारात मिळते ना तशी झाली आहे, टेस्टी. हो का, खाऊन बघते. मिस्टर तर मग ते खूपच टेस्टी झाली. आता म्हटलं आपणही खाऊन बघायचा. खूपच टेस्टी आहे ना. किती सोप्या पद्धतीने सांगितली मी तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.